श्री स्वामी समर्थ. वैशाख महिन्यामध्ये येत असते ती म्हणजे अक्षय तृतीया. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी म्हणजेच ही अक्षय तृतीया 29 एप्रिलला यंदा संध्याकाळी 5:31 ही तिथी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 एप्रिलला दुपारी 2:12 ही तिथी संपेल. उदय तिथीनुसार अक्षय तृतीयेचा जो सण आहे तर हा 30 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. म्हणजे अक्षय तृतीया जी आहे तर ती यंदा बुधवारी 30 एप्रिलला आलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण देवतांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष पूजा करत असतो. त्याचप्रमाणे पितरांसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत खास मानला जातो. या दिवशी दानधर्म आपण जर केले तर याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते. तसेच या दिवशी पिंडदान करणे, पितृतर्पण करणे याला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी आपण कोणतेही कार्य केले तर ते कार्य अक्षय राहते, म्हणजे ते कधीही नाश पावत नाही. शब्दामध्येच आहे अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारे. त्यामुळे आपण जेवढ्या चांगल्या गोष्टी करू तर त्याचे आपल्याला अक्षय पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते. या दिवशी काही साधे सोपे उपाय सुद्धा केले जातात. आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून हे उपाय केले जातात. वर्षातून फक्त एकदा हा दिवस येत असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्याला जेवढे जमेल तर तेवढे चांगले कार्य करायचे आहे. त्याचप्रमाणे साधे सोपे उपाय सुद्धा करायचे आहेत. याच दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा सुद्धा केली जाते. या दिवशी जरी आपल्याला काहीही करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा गाईला म्हणजेच गोमातेला मात्र एक वस्तू खायला द्यायची आहे. यामुळे आपले दुर्भाग्य जे आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलेल. आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतील. आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतात. घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, वायफळ खर्च वाढतात, काही केल्या कर्ज फिटत नाही, किंवा घरामध्ये सततचे आजारपण असेल, आपली मुले खूप हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर अशा एक ना अनेक समस्येसाठी आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी गाईला हा एक घास जो आहे तर तो खायला द्यायचा आहे. आता अशा कोणकोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण गाईला खायला देऊ शकतो, तर आपण आपल्या समस्येनुसार या वस्तू खायला द्यायच्या आहेत. 3 ते 4 वस्तू आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपण गाईला खायला देऊ शकतो. जी वस्तू देणे आपल्याला शक्य आहे तर ती वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. गाय जी आहे तर ती कामधेनू आहे. व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून ती आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असते. तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला म्हणजेच गोमातेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. 33 कोटी देवतांचं प्रतीक म्हणजे ही गाय आहे. श्रीहरी विष्णूंना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी खास करून विष्णूंच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व आहे. तसेच गाय जी आहे तर ती अघन्या सुद्धा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अघन्या म्हटलं आहे. तसेच गाय जी आहे तर ती आपल्या मनोकामना पूर्ण करते म्हणून तिला कामधेनू सुद्धा म्हटलं जातं. गाय जी आहे तर तिच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे, तर गायीच्या सेनामध्ये लक्ष्मीचा वास आहे. तर अशी ही अतिशय महत्त्वपूर्ण जी गाय आहे तर हिला आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे. आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेला पहिली जी पोळी आपण बनवतो, आपण खास करून या दिवशी पुरणपोळी बनवत असतो, तर त्यापैकी पहिली पोळी आपल्याला गाईसाठी बनवायची आहे. पहिली पोळी गाईला असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला पहिली पोळी ही गाईसाठीच बनवायची आहे आणि तिला आपल्याला तूप लावायचं आहे. जरी आपल्याला तूप लावणे शक्य नसेल तरी आपण तेल लावू शकतो, परंतु शक्य असल्यास तूप आपल्याला लावायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दिवसभरामध्ये जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल, यंदा अक्षय तृतीयेची तिथी जी आहे तर ती दुपारपर्यंत असणार आहे. त्यामुळे दुपारी 2च्या आत जर आपल्याला शक्य झालं तर 2च्या आत आपल्याला गाईला हा घास द्यायचा आहे. परंतु शक्य झालं नाही तरी अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ असतो. त्यामुळे दिवसभर आपण कधीही ही वस्तू गाईला खायला देऊ शकतो. आपल्या घरी गाय असेल तर तिला आपण ती वस्तू देऊ शकतो, किंवा आपल्या आजूबाजूला गाय असेल तर तिला ती वस्तू देऊ शकतो, किंवा आपण गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा ही वस्तू गाईला खायला देऊ शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर जेव्हा आपण गोशाळेमध्ये जाणार असू किंवा आपल्या घरच्या गाईला ही वस्तू खायला देणार असू, त्या अगोदर आपल्याला गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे. आणि आपल्याला हे सर्व करण्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला आपण जी गाईसाठी पोळी बनवलेली आहे तर ती पोळी ठेवायची आहे. त्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा जो आहे
तर तो ठेवायचा आहे आणि देवघरासमोर आपल्याला थोडा वेळ बसायचा आहे. माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आपली जी समस्या आहे तर ती समस्या आपल्याला विष्णूंना सांगायची आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी अशी आपल्याला विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपल्याला गायीजवळ जाऊन गायीला हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे आणि त्यानंतर गायीला ही पोळी आणि त्यावरती गुळाचा खडा तर हा घास जो आहे तर तो खायला द्यायचा आहे. गायीला नमस्कार करायचा आहे. आपली इच्छा जी आहे तर ती गायीच्या कानामध्ये सांगायची आहे. आता गायीच्या कानामध्ये इच्छा सांगताना मात्र गाय आपल्याला मारणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या घरची गाय असेल तर आपण हे सहज करू शकतो, परंतु आपण इतरांच्या गायीला जेव्हा ही वस्तू खायला देणार असू तर त्यावेळेला आपल्याला काळजीपूर्वक हे करायचं आहे. त्यानंतर गायीच्या शरीरावरचा जो उंचवटा असतो तर त्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे, कारण त्या ठिकाणी सूर्यकेतू नाडी असते आणि जो मनुष्य गायीच्या त्या भागाला स्पर्श करतो तर त्या मनुष्याची प्रगती जी आहे तर ती होत असते. म्हणून गायीच्या शरीरावरचा जो उंच भाग आहे, जो उंचवटा आहे तर याला आपल्याला आवर्जून स्पर्श करायचा आहे. आता जर काही कारणाने आपण पुरणपोळी बनवणार नसू तर घरामध्ये आपण जी काही चपाती बनवणार असू तर पहिली चपाती गायीसाठी बनवायची. त्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि थोडा वेळ आपल्याला 1 तासभर हरभरा डाळ जी आहे तर ती भिजवायची आहे आणि तासभर भिजवलेली हरभरा डाळसुद्धा या चपातीवरती ठेवायची आहे. तर असा घाससुद्धा आपण गायीला देऊ शकतो. घरामध्ये सततचे आजारपण असेल तर जी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीच्या हातून आपल्याला गायीला फक्त गुळाचा खडा खायला द्यायचा आहे. उजव्या हातावरती गुळाचा खडा जो आहे तर तो गायीसमोर धरायचा आहे आणि तो गुळ खाताना गायी जी आहे तर तिची जीभ आपल्या हातावरून फिरते आणि असं म्हटलं जातं की जेव्हा गोमातेची म्हणजेच गायीची जीभ आपल्या हातावरून फिरते तेव्हा आपल्या हातावरील रेषा सक्रिय होतात. आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते. त्यामुळे जरी पुरणपोळी आपल्याला गायीला खायला देणे शक्य नसेल तरी फक्त गुळाचा खडासुद्धा आपण या दिवशी गायीला खायला देऊ शकतो. आणि काहीच आपल्याला जमलं नाही तर आपण गायीला मुठभर हिरवा चारा जो आहे तर तो खायला द्यायचा आहे. आपली मुले सतत हट्टीपणा करत असतील, किरकिऱ्यापणा करत असतील तर यांच्या हातून आपल्याला या दिवशी आवर्जून गायीला मुठभर चारा जो आहे तर तो खायला द्यायचा आहे आणि आपली इच्छा जी आहे तर ती गायीला बोलून दाखवायची आहे की माझ्या मुलांच्या हातून मी तुला हा घास देत आहे. मुलांची शैक्षणिक प्रगती कर, मुलांचा हट्टीपणा कमी कर. असं आपली जी काही अडचण आहे, जे काही दुःख आहे तर ते गोमातेला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे मुलांच्या हातून सुद्धा आपण मुठभर हिरवा चारा जो आहे तर तो खायला देऊ शकतो. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी काही सत्कर्मे करणार आहोत तर ती कधीही नाश पावत नाहीत, ती अक्षय राहतात आणि त्याचे आपल्याला अक्षय शुभफळ जे आहे तर ते सुद्धा प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्याला आवर्जून म्हणजे आवर्जून गोमातेला या ज्या वस्तू आहेत तर यापैकी आपल्याला जी वस्तू देणे शक्य असेल तर ती वस्तू गायीला खायला द्यायची आहे. गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व असल्यामुळे त्याचप्रमाणे 33 कोटी देवतांचे प्रतीक म्हणजे ही गाय आहे. त्यामुळे आपण गायीची थोडी जरी सेवा केली तरी सुद्धा आपल्याला त्याचे फळ प्राप्त होत असते. आपल्या दारामध्ये जर या दिवशी गाय आली तर आपण खूप नशीबवान असतो, कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जात असते. तिला रिकामं तसंच न पाठवायचं नाही तर काही ना काही आपल्याला खायला द्यायचं आहे. पाणी आपल्याला तिला पिण्यासाठी ठेवायचं आहे, कारण गोमातेचा जर आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपली प्रगती जी आहे तर ती निश्चित असते.